सीआरपीचं मानधन डबल केलं, पहिला महिलांना 50% एसटी मध्ये सवलत दिली. आता महिला भगिनी सांगतात आपल्या घरच्या मालकाला, तुम्ही जरा थांबा, मी अर्ध्या तिकिटात बाजार करून येते. आज एसटी लॉस मध्ये होती, महिला भगिनींना 50% करून देखील ती एसटी आता पुढे जाते. ज्येष्ठांना देखील आपण सवलत दिली. असे अनेक निर्णय आपण घेतले. आणि सिंचनाचे प्रकल्प आघाडीच्या काळामध्ये, महाविकास आघाडीच्या काळात होतो आपण दादा, 2 का 3 सुप्रमा दिल्या. आपण 120 सुप्रमा दिल्या. जवळपास 15 ते 20 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. हे सगळं केलं आपल्या सरकारने. आपलं सरकार जे महायुतीचं सरकार, ज्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हितांचे निर्णय आपण घेतले. कुठलाही निर्णय राज्यकर्त्याच्या हिताचा आपण घेतला नाही, लाभाचा घेतला नाही. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला आपण. आज योजना होत्या, लाभ होते, सगळं होतं, परंतु लोक कटकट म्हणून त्याचा पाठपुरावा करून चक्रा मारून कंटाळून जायच्या. सरकारी काम 6 महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचा ठरवला. आणि म्हणून शासन आपल्या दारी एका जागेवर जाऊन एका छताखाली त्यांना या योजना देण्याचा निर्णय आम्ही घेतला. जवळपास 5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी त्यांना लाभ आपल्या शासन आपल्या दारी या योजनेतून मिळाला. हे सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, गोर गरिबांचं सरकार आहे, उद्योग आणणारं सरकार आहे. आता आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात नंबर 1 ला आहे. आज आपण दाओस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये गेल्यानंतर तिथे 3,73,000 कोटींचे करार झाले. आज रोजगार मिळेल, लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. भरतीवर बंदी असलेली आपण काढून टाकली. आणि म्हणून हे एक निर्णय आपण घेतोय. मुलांना मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत. आणि म्हणून आज हे कामं जी आहेत, ही कामं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आणि म्हणून ही कामं तुम्हाला मतदारांपर्यंत जाताना खाली मान घालण्याचं आम्ही काम ठेवलेलं नाही. कारण 1.5-2 वर्षामध्ये एवढी कामं केली आहेत, एवढे निर्णय घेतलेत की त्याची एक पुस्तिका बनवली आणि लोकांना दिली, तर ते कामं लोक वाचतील एवढं काम केलेलं आहे आपण. मागच्या 2.5 वर्षामध्ये काय होतं, सगळं बंद होतं. अजितदादाही होते आणि मी होतो. चालू असलेली कामं बंद, ठप्प पाडली होती. अहंकारामुळे, वैयक्तिक इगोमुळे. राज्यकर्त्यांनी कधी अहंकार ठेवायचा नसतो. अहंकार तर रावणाचा पण जळून खाक झाला. आणि म्हणून आता काँग्रेस रूपी रावणाचा जो काही